डिड यू नो आपल्या देशात प्रत्येक राज्यात दारू पिण्याचे वेगळे नियम आहेत. काही ठिकाणी वयाच्या 18 वर्षानंतरच दारू पिणे अलाउड आहे, तर काही ठिकाणी 25 नंतर. काही राज्यांमध्ये स्त्रियांवर वाईन शॉपमध्ये काम करण्यावर निर्बंध आहेत, तर एका राज्यात तर दारू पिण्यासाठी लायसन्सची आवश्यकता आहे. आपल्याकडे तर कायदे आहेतच थोडे क्लिष्ट आणि विचित्र, पण दारू संबंधीचे सगळीकडेच कायदे हे विचित्र आहेत. ऐकूयात दारू संबंधीचे काही गमतीशीर कायदे. आपण महाराष्ट्रात राहता का? आपल्या घरात दारू आहे का? किंवा आपण घरी दारू पिता का? जर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं हो असतील, तर मोस्टली तुम्ही गुन्हेगार आहात. होय, महाराष्ट्रात परमिट सिस्टम आहे. सो जर तुम्हाला दारू विकत घ्यायची असेल किंवा प्यायची असेल, तर तुम्हाला त्याची परमिशन सरकारकडून काढावी लागते. कधी काढली आहे का ही परमिशन? मी तरी नाही काढली. खरं तर विना परमिशन दारू विकली, प्यायली किंवा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेली तर ₹50,000 दंड आणि 5 वर्ष तुरुंगवास सहन करावा लागतो. एवढे प्रॉब्लेम्स येऊ नयेत म्हणून हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स बल्कमध्ये आपल्या वतीने आणि आपल्यासाठी परमिट्स विकत घेतात. ₹5 पर पर्सन पर डे अशी परमिटची फी आहे. परमिट असेल तर एका व्यक्तीकडे एका वेळेला 12 बाटल्या असू शकतात. 8 ते 10 लोकांमध्ये जर छोटीशी घरगुती पार्टी करायची असेल, तर काही प्रॉब्लेम नाहीये परमिट नाही काढलं तरी. पण इतरांकडून कोणतीही तक्रार नसली पाहिजे. बिल्डिंगच्या कंपाउंडमध्ये किंवा टेरेस, लॉन अशा ठिकाणी जर मोठा कार्यक्रम करायचा असेल, तर परमिट काढणं आवश्यक आहे. खरं तर जरी हा कायदा पुस्तकात आहे, त्याची अंमलबजावणी कोणी करत नाही. महाराष्ट्रातली अजून एक गमतीची गोष्ट अशी, की बिअरसाठी मिनिमम एज 21 आहे आणि इतर टाइप्ससाठी 25. हे असं फक्त महाराष्ट्रातच आहे. मोस्टली सगळीकडे 21 हे मिनिमम एज आहे सगळ्या टाइपच्या ड्रिंक्ससाठी. पण अंदमान, मिझोराम, हिमाचल प्रदेश, पॉंडिचेरी, राजस्थान, सिक्कीम आणि केरळमध्ये 18 वर्ष आहे. चंदीगड, दिल्ली, हरियाणा, मेघालय आणि पंजाबमध्ये 25 वर्ष आहे. आणि तुम्हाला आपल्याकडची ड्राय स्टेट्स माहितीच असतील. बिहार, गुजरात, मणिपूर, लक्षद्वीप आणि नागालँड. त्यामुळे तिथे एजचा प्रश्न नाही. मी आणखीन काही कायद्यांबद्दल बोलणार आहे, पण त्याआधी एक सांगू इच्छितो, की मी या कायद्यांमधला एक्सपर्ट नाही आणि काही वेबसाईट्सवर जे वाचलं ते मी तुम्हाला सांगणार आहे. सो यात कदाचित बदल वगैरे झाले असतील, तर ते मला माहिती नाही. याचा उद्देश थोडा मनोरंजन आणि गव्हर्नमेंट इंटरव्हेन्शन किंवा सरकारी हस्तक्षेप आपल्या आयुष्यात कशा पद्धतीने होऊ शकतो किंवा होत असतो याची एक झलक म्हणून हे मी तुमच्यासमोर सादर करणार आहे. जसं प्रत्येक राज्यात मिनिमम एज डिफरंट आहे, तसंच प्रत्येक राज्यात आपण घरी किती स्टॉक ठेवू शकतो यावर देखील वेगवेगळे नियम आहेत. हो, पहिले तर हे पचणं कठीण आहे, की यावर देखील नियम आहेत. आणि ते वाचून लिटरली हसू की रडू हे समजत नाही. तुम्हाला कळेलच मी हे का बोलतोय. दिल्लीमध्ये तुम्ही घरात लिकर, वाईन, सायडर, अल्कोपॉप आणि बिअरच्या 18 लिटरच्या बाटल्या ठेवू शकता. पण रम, व्हिस्की, वोडका, जिन वगैरेच्या फक्त 10च. जर तुम्हाला 10 किंवा 18 जास्त वाटत असतील, तर आपण पंजाबमध्ये जाऊया. तिथे तर फारच कमी स्टॉक ठेवू शकतो आणि ते लिमिट्स जर अगदीच स्पेसिफिक आहेत. इंडियन मेड फॉरेन लिकर म्हणजेच फॉरेन ब्रँडची दारू जर भारतात बनवली असेल, तर त्याच्या 2 बाटल्या. इम्पोर्टेड दारूच्या देखील 2 बॉटल्स, पण कोणत्याही साइजच्या. 1 लिटर असो की 5 लिटर त्याने फरक नाही पडत. बिअरची 1 केस, पण त्या एका बाटलीत फक्त 650 एमएलचीच बिअर हवी. हिमाचल प्रदेशमध्ये तर बिअरच्या 48 बाटल्या आणि व्हिस्कीच्या 36 बाटल्या एक व्यक्ती ठेवू शकतो. पण यूपीमध्ये बिअरच्या 4 बाटल्या आणि इतर दारूंच्या फक्त 1.5 लिटरच्याच बाटल्या ठेवू शकतो. पंजाब आणि हरियाणामध्ये तर ज्या ठिकाणी दारू दिली जाते, त्या ठिकाणी कोणत्याही महिलेला कामावर ठेवता येत नाही, असा नियम आहे. हा कायदा 1914 मधला आहे आणि याला बदलण्याची आवश्यकता नक्कीच आहे. इक्वॅलिटी फक्त बोलण्यापुरताच नसली पाहिजे, पण ती प्रत्येक ठिकाणी दिसली पण पाहिजे. आणि समाजात एथिक्स आणि मोरॅलिटी बेस्ड भरपूर कायदे आहेत, जे 21व्या शतकात एकदमच इर्रिलेव्हंट आणि रिग्रेसिव्ह वाटतात. लक्षद्वीप हा जरी एक ड्राय स्टेट असला, तरी तिथल्या बांगाराम या आयलंडवर दारू अवेलेबल आहे. सो ज्याला कोणाला प्यावीशी वाटत असेल, त्याला किंवा तिला बोटीत बसून दुसऱ्या आयलंडवर जाऊन ती विकत घ्यावी लागते. लक्षद्वीपवरून आता दुसऱ्या बेटाकडे जाऊया, अंदमानमध्ये. इथे 2008 आणि 2010 दरम्यान प्रत्येक महिन्याचा शेवटचा दिवस हा ड्राय डे असायचा आणि सध्या 7वा दिवस हा ड्राय डे आहे.
याचं नक्की कारण माहिती नाही, पण एक शक्यता अशी की सॅलरी जी मिळते ती सगळी दारूवर खर्च करू नये हा हेतू आहे. मध्य प्रदेशमध्ये तर सर्वात विचित्र कायदा आहे. तो म्हणजे ज्यांचे अॅन्युअल इन्कम किंवा वार्षिक उत्पन्न 10 लाखांपेक्षा जास्त आहे, त्यांना त्यांच्या घरी 100 महागड्या दारूच्या बाटल्या ठेवण्याची परवानगी आहे. या परमिटचं वार्षिक शुल्क केवळ ₹10,000. आता कोणास ठाऊक हा कायदा खरंच पाळला जातो की नाही? मला तरी वाटत नाही की हे कोणतेच कायदे एकदम स्ट्रिक्टली पाळले जातात. पण इमॅजिन करा की जर ठरवलं तर सिस्टम आपल्याला काय काय करू शकते. आणि त्याहून प्रॉब्लेमॅटिक म्हणजे ब्युरोक्रेसी कशा-कशात, किती आणि कसा वेळ घालवू शकते याचा हा एक नमुना. आता हेच बघा ना, सेंट्रल लीगल मेट्रोलॉजी रूल्सनुसार पेगमध्ये कमी दारू पडली तरी देखील त्यावर कारवाई होऊ शकते. जर एखाद्या ठिकाणी बारटेंडरने तुम्हाला कमी दारू दिली तर तुम्ही त्याच्यावर केस देखील करू शकता. 30 mlच्या पेगमध्ये 1 मिलीलिटर, 60 mlच्या पेगमध्ये 2 ml आणि 100 mlच्या पेगमध्ये 3 ml असे मॅक्झिमम डिव्हिएशन्स किंवा अंतर अलाउड आहेत. त्यापेक्षा जास्त अंतर असेल तर मात्र रेस्टॉरंटला फाईन बसू शकतो. हे होते भारतातले काही नमुने. आता जाऊयात बाहेर. एल सॅल्व्हाडॉरमध्ये जर तुम्ही दारू पिऊन गाडी चालवत असाल तर तुम्हाला शूट केलं जाऊ शकतं. स्कॉटलंडमध्ये तुम्ही दारू पिऊन गाडी चालवू शकतच नाही, पण तुम्ही दारू पिऊन घोड्यावर किंवा गायीवर देखील बसू शकत नाही. कुठल्या तरी शतकातला कायदा अजूनही असाच आहे. जर्मनीमध्ये दारू पिऊन तुम्ही सायकल चालवली तर तुमची सायकोलॉजिकल टेस्ट किंवा मानसिक चाचणी केली जाते. बोलिव्हियामधल्या एका ठिकाणी विवाहित स्त्रीने पब्लिकली एका ग्लासापेक्षा जास्त दारू पिऊ नये असा नियम आहे. स्त्रियांनी दारूच्या नशेत इतर पुरुषांशी फ्लर्ट करू नये याची खात्री करण्यासाठी म्हणे हा कायदा आहे. ॲज इफ दारू पिऊन पुरुषांनी फ्लर्ट केलेलं चालतं. तर हे होते काही विचित्र कायदे. दारूला एक निगेटिव्ह कनोटेशन फार पूर्वीपासूनच आहे. स्त्रियांवर बऱ्याच ठिकाणी दारू पिण्यासंबंधी अगदी निगेटिव्हच पाहिलं जातं. तुम्हाला आठवत असेल जुन्या हिंदी फिल्म्समध्ये किंवा कधी-कधी नवीन फिल्म्समध्ये पण स्त्री विलनची भूमिका दाखवायची असेल तर त्या ॲक्टरच्या हातात एक विस्कीचा ग्लास आणि हातात एक सिगरेट असं चित्र आपल्या डोळ्यासमोर दाखवलं जातं. आणि हिरोईनला अगदीच नाजूक, आज्ञा पाळणारी, उपास करणारी, परपुरुषाबरोबर न बोलणारी अशा प्रकारे दाखवलं जायचं किंवा जातं. हिरोला मात्र सगळं माफ असतं. तो दारू पिऊ शकतो, सिगरेट पिऊ शकतो, फ्लर्ट करू शकतो, काही पण करू शकतो. यामुळे आपल्या मनात असं चित्र झालं आहे की एखादी मुलगी दारू पिते किंवा सिगरेट ओढते तर ती वाईट. किंबहुना स्त्रीने दारूच्या दुकानाच्या आसपास देखील फिरकायचं नाही वगैरे सारखे नियम म्हणूनच आपल्या किंवा कोणत्याही समाजात दिसतात. ठराविक क्वांटिटीजमध्ये पिणं चांगलं असतं असा देखील एक रिसर्च आहेच. असो, पिणं न पिणं हा ज्याचा त्याचा प्रश्न. पण लिकर लॉजबद्दल कायद्याच्या चौकटीत आणि लॉजिकल विचाराने जरी काही लॉज पटत असले तरी बहुतांश वेळेला ते विचित्र किंबहुना हास्यास्पद आणि मेनली रिग्रेसिव्ह वाटतात. तुम्हाला काय वाटतं? तुम्ही हा एपिसोड स्पॉटिफाय, इकॉनगली वेबसाईट आणि लीडिंग पॉडकास्ट ॲप्सवर ऐकू शकता. मी दर सोमवार, बुधवार आणि शुक्रवार नवीन एपिसोड्स घेऊन येतो. तुमचा फीडबॅक आणि सजेशन्स शो नोट्समध्ये दिलेल्या माझ्या ब्लॉग, लिंक्डइन किंवा ट्विटर अकाउंट्सवरून मला नक्की कळवा.